नमस्कार. आज मी तुमच्यासाठी व्हेज मंचुरियनची रेसिपी घेऊन आली आहे, जी तुम्ही फ्राईड राईससोबत किंवा नूडल्ससोबत खाऊ शकता. आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला वळूया आपण कृतीकडे. तर व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला चिरलेला कोबी हवा, ढोबळी मिरची हवी आणि किसलेला गाजर हवा. तर सर्वात आधी आपण एक बाउल घेऊया. आपल्याला कोबी जो आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे. कोबी जो आहे तो किसायचा अजिबात नाही, तुम्हाला बारीक चिरूनच घ्यायचा आहे. त्यानंतर इथे किसलेला गाजर घेतलेला आहे. हे एक वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. एक छोटी वाटीचं प्रमाण तुम्ही घ्या. गाजर जो आहे तो किसलेला आहे. थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे आणि लाल कलरचे गाजर भेटतात, नाहीतर तुम्ही जे चायनीज गाजर भेटतात तेही तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी ढोबळी मिरची घातलेली आहे, शिमला मिरची. त्या शिमला मिरचीमुळे छान टेस्ट पण येतो. तर आता शिमला मिरची आपली टाकून झालेली आहे. आता यात आपल्याला मी काळी मिरी पावडर घातलेला आहे, ब्लॅक पेपर पावडर 1 चम्मच घालायचा आहे. 1 चम्मच मी अद्रक मिरची आणि लसूणचं वाटण जे आहे ते वाटलेलं आहे, ते इथे मी 1 चम्मच घातलेलं आहे. आता इथे मी 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. तर कॉर्नफ्लॉवर जे आहे ते मस्त बाइंडिंगचं काम करतं आणि त्यामुळे आपले जे मंचुरियन आहेत ते क्रिस्पीसुद्धा होतात. आता थोडंसं चमच्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात मी मैदा घातला आहे. इथे 2 ते 3 चम्मच मैदा, जसा तुम्हाला लागेल तसा इथे मैदा तुम्हाला ॲड करायचा आहे. आता सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत. यात पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही पडत. तर हे मंचुरियन जे आहेत ते आपले असे रेडी होतात. थोडंसं तुम्हाला गरजेनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर आता आपले मंचुरियन बॉल्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत. आता याला आपण डीप फ्राय करणार आहोत. हे मंचुरियन बॉल्स जे आहेत ते तुम्हाला डीप फ्रायच करायचे आहेत. तर इथे कढईत मी तेल तापून ठेवलं होतं. त्यात आता आपले मंचुरियन बॉल्स जे आहेत ते आपल्याला सोडायचे आहेत आणि एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सगळे मंचुरियन बॉल्स जे आहेत ते अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि 1 मिनिट आपल्याला अजिबात हलवायचं नाही आहे, नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे 1 मिनिट आपल्याला हे रेस्ट करायला ठेवून द्यायचे आहेत अशा प्रकारे तेलामध्ये. मीडियम गॅसवरती तुम्हाला हे सगळे मंचुरियन बॉल्स जे आहेत ते तुम्हाला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले मंचुरियन बॉल्स जे आहेत ते फ्राय होऊन रेडी झालेले आहेत. तर यांना आपण वेगळ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारचे बॉल्स जे आहेत ते तुमचे फ्राय झाले पाहिजेत. 1 मिनिटामध्ये तुमचे हे मंचुरियन जे आहेत ते फ्राय होऊन जातात. मीडियम तेलवरती तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचे आहेत सगळे. आता मी इथे दुसरी बॅचसुद्धा मंचुरियनची फ्राय करून घेणार आहे. तर आता आपली दुसरी बॅचसुद्धा फ्राय होऊन रेडी झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे. शिमला मिरची जी आहे ती तुम्ही उभीसुद्धा कापू शकता. तर शिमला मिरची जी आहे ती थोडीशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे अर्धा कांदा जो आहे तो ॲड केला आहे. मी इथे 2 माणसांसाठी बनवत आहे, त्यामुळे मी त्याच क्वांटिटी अनुसार सगळं साहित्य घेतलेलं आहे. तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्हाला सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर कांदा आणि शिमला मिरची जी आहे ते आपली नीट व्यवस्थित फ्राय झाले पाहिजेत. त्यानंतर मी किसलेला कोबी होता, जो आपला चिरून घेतलेला कोबी, तो इथे मी टाकलेला आहे. गाजर टाकायचं आहे किसलेलं. आता हे सर्व जे आहे ते आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहे सगळं साहित्य. आता इथे मी अद्रक मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे तिखटपणासाठी.
तर आपलं सगळं साहित्य नीट फ्राय झालं पाहिजे. त्यानंतर मी इथे शेजवान सॉस ॲड केलेला आहे. इथे मी 2 चम्मच शेजवान सॉस ॲड केलेला आहे. त्यानंतर 1 चम्मच चिली सॉस ॲड केलेला आहे आणि 1 चम्मच डार्क सोया सॉस ॲड केलेला आहे. आता हे सगळे सॉसेस टाकून तुम्हाला हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकलेला आहे, ब्लॅक पेपर पावडर. तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तिखट प्रमाणात. आता आपलं साहित्य जे आहे ते सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि आपली भाज्यासुद्धा नीट फ्राय झालेल्या आहेत. आता या स्टेजला तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी ॲड करून आणि तुमचे व्हेज मंचुरियन जे आहेत फ्राय केलेले ते तुम्ही ते टाकू शकता. म्हणजे थोडंसं ड्राय मंचुरियन जे आहे ते तुमचं रेडी होईल. पण आज आपण इथे ग्रेव्ही मंचुरियन बनवणार आहोत, त्यामुळे मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. इथे मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर पाणी जे आहे ते तुम्हाला ॲड करून एक उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे आपल्या भाज्या देखील व्यवस्थित शिजतील. तर मिक्स करून आपल्याला एक उकळी काढायची आहे. तर आपलं पाणी जे आहे ते व्यवस्थित उकळलं पाहिजे. त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता आपलं पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे. आता यामध्ये मी कॉर्नफ्लॉवरचं पाणी ॲड करणार आहे. कॉर्नफ्लॉवरची स्लरीसुद्धा तुम्ही म्हणू शकता. इथे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून इथे ॲड करायचं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती ठीक होईल. ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी थिक झाल्याच्या नंतर तुम्हाला हे मंचुरियन बॉल्स फ्राय केलेले ते इथे ॲड करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले ग्रेव्ही मंचुरियन जी आहे ती रेडी झालेली आहे. वरतून मी इथे कांद्याची पात टाकणार आहे. तर हे मंचुरियन तुम्ही फ्राईड राईससोबत किंवा नूडल्ससोबत सुद्धा खाऊ शकता आणि खूपच अप्रतिम आणि टेस्टी ही रेसिपी आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.